Hello student, today is our second lecture which is related to CET. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काल काम केलं आहे तेच पुढे कंटिन्यू करत आहोत. आपण जस्ट 11th जे टाइप्स झालेले आहेत मॅट्रासेसचे किंवा जे ॲडिशन प्रॉपर्टी आहेत मॅट्रासेसच्या, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रासेस आहे इतर ज्या काही सिंपल डेरिव्हेटिव्हच्या रिलेटेड मॅट्रासेसच्या प्रॉपर्टी आहेत यांच्यावरती प्रॉब्लेम्स पाहत आहोत. आणि प्रॉब्लेमसुद्धा असे पाहत आहोत आपण की जे आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी एंट्रान्सला विचारलेले आहेत. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम्स आता पाहू आपण. तर पहा, हा पहिला प्रॉब्लेम. मॅट्रिक्स ए तुमच्यासमोर दिलेला आहे आणि त्यांनी काय म्हटले, देन ए स्क्वेअर इज इक्वल टू, व्हेरी सिम्पल, स्क्वेअर करायचं आहे फक्त. मग स्क्वेअर करायचं आहे तर तुम्हाला इथं करून पण दाखवलेलं आहे. पहा इथे काय आन्सर येतं आहे, युनिट मॅट्रिक्स. पण आता तुम्ही CETमध्ये आहात, तर CETमध्ये जर हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताल तर आन्सर जे दिलेलं आहे ते आन्सर पण एकदा बघा. नल मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स ए आणि 2A. तर ज्यावेळेस तुम्ही टोटल आन्सर फाइंड आउट करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्या काही स्टेप केल्यानंतरनं सुद्धा समजतं, पहिल्या काही स्टेप्स केल्यानंतरही समजतं. टोटल तुम्ही या आन्सरपर्यंतच गेलं पाहिजे असं काही नाही. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केल्यानंतर 1 आले, ही पहिली स्टेप मिळाली कीच तुम्हाला इथं समजलं आहे. काय समजलं आहे बघा, नल मॅट्रिक्स हे आन्सर नाही, कारण नल मॅट्रिक्स म्हटलं की 0 आलं असतं. त्यानंतर ए हा मॅट्रिक्ससुद्धा नाही, कारण एमध्ये जर याचं तर पहिलं आन्सर -1 यायला हवं होतं, ते 1 आले. आणि त्या ए नसल्या कारणाने 2A देखील नाही, म्हणजे युनिट मॅट्रिक्स आन्सर आहे हे इथं आपल्याला क्लिअर होतं. म्हणजे तुम्ही एकच मल्टिप्लिकेशन अख्खं हे इथं मी सॉल्व करून दाखवलं, एवढं करायची गरजच नाही. पहिला रो, पहिला कॉलम, मल्टिप्लिकेशनचं आन्सर 1 मिळालं की ते 1 आन्सर कुठे मॅच होत आहे, तर बी ऑप्शनला मॅच होत आहे, म्हणून बी करेक्ट. अदर ऑल आर रॉंग. समजलं? म्हणजे इथं जे दाखवले ना एवढं पूर्ण सॉल्युशन, एवढं करण्याची गरज नसते. सेकंड पहा. आता यानंतर इथे पहा, इथे सुद्धा छान प्रॉब्लेम्स आहेत बघा. हा प्रॉब्लेम तर किती वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे, अनेक CETमध्ये विचारलेला आहे, आपल्याकडे बोर्डला सुद्धा विचारला होता MCQमध्ये. तर डायगोनल मॅट्रिक्स दिलेला आहे, स्केलर मॅट्रिक्स आहे विशेष म्हणजे सगळे. तर A⁵ काय असेल? A⁵ पहा, तुम्ही केलेलं आहे इथं, ते प्रॉपर्टीनुसार डायरेक्ट लिहिलेलं आहे, 2⁵, 2⁵, 2⁵. पण यातून 2⁴ कॉमन घेतले त्याने. का कॉमन घेतले? तर ए सारखं नेचर येण्यासाठी, कारण इथं सगळ्या आन्सरमध्ये मल्टिपलला ए आहे ना, सगळ्या आन्सरमध्ये मल्टिपलला ए आहे, मल्टिपलला ए येण्यासाठी. आणि मग इथे तुम्हाला हा समजला, हा मल्टिपलला ए झाला तर तो 2⁴ आहे. मग 2⁴ म्हणजे 16, देअरफॉर 16A. सो रिमेंबर, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. नाव सी द नेक्स्ट. आता हा प्रॉब्लेम पहा. या प्रॉब्लेममध्ये काय दिसतंय, 2×2 मॅट्रिक्स दिला आणि AB = 0 म्हटलं आहे. तर B काय असेल असं विचारलेलं आहे. 2×2 मॅट्रिक्स आहे आणि आता तुम्हाला मल्टिप्लिकेशनमध्ये हे 4 ऑप्शन दिलेत, 1 1 1 1 हे असे दिलेले. मग याचा आन्सर 0 येण्यासाठी तुम्ही पहा, एक एक व्हेरीफाय करून पण पाहू शकता. अगदी पहिलंच घेतलं 0 1 आणि तुम्ही 1 1ला मल्टिप्लाय केलं. बघा बघा, ऑप्शन कसे चेक करायचे ते सांगतो. हे तर तुम्ही सॉल्व करून पॉईंट आउट करतालच, पण शॉर्टकट पण मी सांगतो तुम्हाला. 0 1 ह्या पहिल्या रोने पहिल्या कॉलमला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, 0 + 1 म्हणजे 1 येतं आहे, म्हणजे पहिला ऑप्शन रॉंग आहे, कारण 1 नाही पाहिजे आपल्याला, 0 पाहिजे. त्यानंतर 0 1ने दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं तर 0 0 - 1 येतं आहे,
दुसरं ऑप्शनसुद्धा रॉंग आहे. हे इथं क्लिअर झालं. परत 0-1ने आता तिसऱ्या ऑप्शनला बघा, इथला रो इथला कॉलम 0-1 याला मल्टिप्लाय केलं तर 1 येतं आहे. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन रॉंग, सेकंड ऑप्शन रॉंग, थर्ड ऑप्शन, म्हणजे याचा अर्थ फोर्थ करेक्टच असणार आहे. मग पहा 0-0 झालं क्लिअर. बाकी हे एवढं सिम्प्लिफिकेशन करत बसायची गरज आहे का? काहीच नाही. म्हणजे मी काय शॉर्टकट सांगितलं समजलं? फक्त पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होते का बघा. रिक्वायरमेंट जर नाही सॅटिस्फाय झाली तर तो ऑप्शन रॉंग. जिथे रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली तिथं आन्सर करेक्ट. पण हां, आता समजा असं झालं की दोन ऑप्शनमध्ये रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली, मग त्याच्या पुढचं मल्टिप्लिकेशन घ्या, असंही करता येतं. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट आन्सर तुम्हाला जितक्या लवकर फाइंड आउट करता येईल तितक्या लवकर करा. त्यानंतर बघा, आता इथे काय दिलेलं आहे? ए इक्वल टू ए बी, बी इक्वल टू -b -a. मग त्यांनी काय विचारलं आहे, दोन मॅट्रिक्स दिलेत, रो मॅट्रिक्स आहेत ए बी आणि -b -a आणि सी ए मायनस, हा कॉलम मॅट्रिक्स. देन करेक्ट स्टेटमेंट इज, आता एक पहा, ए इक्वल टू -b म्हटलं आहे त्याने पहिल्या ऑप्शनमध्ये. ए इक्वल टू -b होणार आहे का बघा बरं तुम्ही. ह्यातनं मायनस साईन बाहेर घेता येतं, बी ए होईल, हे ए बी ए कसं असेल बरोबर. फर्स्ट ऑप्शन रॉंग. आता त्यानंतरनं त्यांनी काय म्हटलं आहे, ए प्लस बी इक्वल टू ए मायनस बी. आता ए प्लस बी जर केलं तर ए मायनस बी, बी मायनस ए असं येत आहे. आणि ए मायनस बी केलं, ए मायनस बी केलं तर वेगळं येतं आहे. इथे तुम्हाला याच्यावरूनच समजतं ते हे येते चुकीचं येते, म्हणजे दुसराही ऑप्शन चुकीचा येतो आहे. हे व्हेरीफाय करून करतात आहे. आता हां, इथं ए सी इक्वल टू बी सी आहे का सी ए इक्वल टू सी बी आहे, हे क्लिअर करायचं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, सी ए समजा हा ऑप्शन आपण विचारात घेतला, इथे तर आपल्याला समजलंच आहे की ऑप्शन सी हा करेक्ट आहे. पण आता थर्ड सी ए, सीची ऑर्डर काय आहे? सीची ऑर्डर 2/1 आहे. एची ऑर्डर काय आहे? 1/1 आहे. मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का बघा. त्यानंतर सी बी, सीचे ऑर्डर काय आहे? 2/1 आणि इकडे 1/1. मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ठीक आहे. पण तुम्ही करून पाहिलं की तुम्हाला समजेल हे इथे. तर ठीक आहे, ते या पद्धतीने तुम्ही ते आन्सर फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट पहा, म्हणजे इथे आपल्याला हे 3 प्रॉब्लेम समजले. आता यानंतर पहा इथे, आताच याच्या अगोदर जो डिस्कस केला ना, अगदी तसाच प्रॉब्लेम इथं दिला आहे बघा. आता त्याने ए दिलेला आहे आणि a⁴ इक्वल टू विचारलं आहे. या अगोदर पण आपण एक पाहिला होता असा बघा. आता a⁴ विचारलं आहे. मग आता तुम्ही काय करा, पहिलं काम a इंटू a² बघा, 102a 1 असा मिळाला. मग हा a² परत एनेच मल्टिप्लाय करा, 3a. मग यालाच परत तुम्ही मल्टिप्लाय केलं तर 4a. म्हणजे याचा अर्थ डी ऑप्शन करेक्ट. म्हणजे इथे तुम्हाला ह्या स्टेप कंप्लीट कराव्याच लागतील. आणि इथे साधारण अंदाज पण येतं आहे, अंदाजसुद्धा येत आहे. कोणता? पहिली स्टेप केली की कळतं आहे, 112a येतं आहे. म्हणजे स्क्वेअर केला तर 2 इथं मल्टिपलला जातो आहे, क्यूब केला तर इथे बदलच नाही झाला, 3a झालं. मग याचाच अर्थ ही फोर्थ स्टेप न करता सुद्धा तुम्हाला समजेल 4a येत आहे ते 1-1. ओके, म्हणजे ते शॉर्टकट तुम्ही शोधा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे काय केलं पहा, एक मॅट्रिक इक्वेशन दिलं आहे आणि एक्स काय आहे असं विचारलं आहे. आता इथे फार तुम्हाला शॉर्टकट वापरता येऊ शकतो. आता हा 3-1 आहे आणि तुम्ही -3 14ला मल्टिप्लाय, म्हणजे इथल्या फर्स्ट रोने इथल्या कॉलमला जर मल्टिप्लाय केलं तर -3 3 -9 14 -9 14 5, पहिला ऑप्शन येतो आहे बरोबर. ठीक आहे. मग आता दुसऱ्या रोला मल्टिप्लाय करून बघा काय येत आहे ते, 14. आता दुसऱ्याला 3
4 12 आणि -13. 12 - 1 हे पण बरोबर येतं आहे. ठीक आहे. मग आता म्हणजे पहिला रो मिळाला तुम्हाला. दुसऱ्या मल्टिप्लाय करून बघा. म्हणजे याचा अर्थ इथं हे पहिलाच ऑप्शन करेक्ट असल्यामुळे ते येतं आहे. तर तुम्ही व्हेरिफिकेशन म्हणजे हे अक्षरशः असं करायची गरज नाही. मला सांगायचं काय होतं, पहिला रो घ्या, इथल्यांना मल्टिप्लाय करा, पहिल्या कॉलमला मॅच होत नसणार आणि मग तुम्हाला डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करता येतं. अदरवाईज तुम्ही हे तर ठीकच आहे, पण ते ओळखायचं कसं हे मी सांगितलं. त्याच्यानंतर इथे पण x⁴n विचारला आहे. 2/2 मॅट्रिक्स दिला, x⁴n. पहा तुम्ही x² फाइंड आउट करा. x² फाइंड आउट केला तर इथं काय आलं, 5 - 8 2 -3. म्हणजे काय झालं, क्लिअर फ्रॉम 2 द मॅट्रायसेस. हां, इथे काय होत आहे पहा. म्हणजे इथे आपल्याला असं दिसतं की हे टॅलीच होणार नाही आहे कोणाबरोबर. बघा तुम्ही स्क्वेअर करून 5 येते. 5 कसं येईल, कसं येईल, शक्य आहे का? मग इथं टॅलीच होत नाही आहे. स्क्वेअर केला तर 2 आलं, यांची व्हॅल्यू 2 आली. मग यांची व्हॅल्यू 2 पुटअप केली, इथं कुठे तर इथं 6 येतं आहे, इथे 4 येतं आहे आणि इथे 9 येते. एकही मॅच याच्याशी होत नाही, या आन्सरशी मॅच होत नाही. लक्षात घ्या टेक्निक कसं आहे बघा. म्हणजे स्क्वेअरचा आन्सर, मग इथं जर हे तिघापैकी एखादं जरी बरोबर असतं तर या आपल्या आन्सरशी मॅच झालं असतं ना. यांची व्हॅल्यू 2 पुटअप केल्यानंतर, यांची व्हॅल्यू 2 पुटअप केल्यानंतर हे मॅच झालं असतं, पण तसं ते मॅच होतच नाही. म्हणून हे तीनही ऑप्शन रॉंग. इथलं समजलं का टेक्निक? बघा एक्झाममध्ये विचारलं आहे, छान टेक्निक आहे बघा. एक्स दिलेला आहे आणि x⁴n विचारलेला आहे. आपण काय केलं, फक्त x² फाइंड आउट केला, म्हणजे यांची व्हॅल्यू 2साठी, केस कोणती, n = 2साठी आन्सर फाइंड आउट केलं तर ते 5 - 8 2 -3 आलं आहे. पण फर्स्ट पोझिशन 5 आहे, पहिला एलिमेंट 5 आहे, n = 2ला. मग n = 2ला जर 5 असेल तर इथं पहिल्या पोझिशनला 2 पुट केलं तर n × 2 6 येतं आहे. दुसऱ्यामध्ये पहिल्या पोझिशनला 2 पुट केलं तर 4 येतं आहे. तिसऱ्यामध्ये पहिल्या पोझिशनला 2 पुट केलं तर 3⁻² म्हणजे 9 येते. म्हणजे एकही ऑप्शन या आन्सरबरोबर, करेक्ट आन्सरबरोबर मॅच होत नाही. म्हणून हे रॉंग आहेत तीनही ऑप्शन आणि हा डी ऑप्शन करेक्ट आहे. So remember, this is the one technique of identifying the answer. आन्सर ओळखता आलं पाहिजे. पहा त्यानंतर एक्झामलाच विचारलं आहे, सगळे एंट्रन्सला. म्हणजे आपण खूप डीप अभ्यास करतो, डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि सिम्पल प्रॉब्लेम सोडून देतो आणि त्याच्यातच आपला बराचसा गोंधळ होतो. आता पहा इथे तुम्हाला a = दिलेला आहे, a⁴ फाइंड आउट करा. सेम टेक्निक आत्ताच्याच सारखं करा. a² बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग ते आयडेंटिटी मॅट्रिक्सचा किती स्क्वेअर करा, किती वेळा कशालाही मल्टिप्लाय करा, ते बदल होत नाही. a² जर आयडेंटिटी आला असेल तर a² स्क्वेअर केला तर तोही आयडेंटिटीच येणार आहे. देअरफॉर आयडेंटिटी मॅट्रिक्स. पहा फार छान प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा, फक्त डायगोनल चेंज केले तर त्याचा स्क्वेअर युनिट मॅट्रिक्स येतो आहे, असं इथे. ओके, सो सी वी हॅड सीन दिस ऑल्सो हिअर. नेक्स्ट तर पहा आता यानंतरनं a⁴ आत्ताच आपण डिस्कस केलं. हां, पण बदल काय आहे बघा. प्रॉब्लेम सिम्पल पण टेक्निक युजफुल, हे यातली वैशिष्ट्य असतात. CETच्या प्रॉब्लेमची वैशिष्ट्य आहेत. प्रॉब्लेम सिम्पलच असतो, खूप काही अवघड नसतो, पण टेक्निक इम्पॉर्टंट असतं. मग इथे पण पहा कसं केलं आहे. 1a01 आणि a⁴ आन्सर विचारलं आहे. आत्ताच्यासारखं करा, a² करा. बघा काय आलं, डायगोनल 1 1 0 आणि 2a आलं. मग काय केलं त्याने, स्क्वेअरला ने परत मल्टिप्लाय केलं, 3a आलं. मग ने म्हणजे याचा अर्थ क्लिअर झाला. अशा टाईपचा मॅट्रिक्स असेल तर काय होतं, 2a 3a, म्हणजे सेकंड पॉवर केली तर 2a, थर्ड पॉवर केली तर इथं 3a येते, फोर्थ पॉवर केली तर 4a. म्हणजे याचा अर्थ इथं n लिहिलं असतं तर na आलं असतं इथं फक्त. लक्षात ठेवा. देअरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट. छान प्रॉब्लेम आहेत. नेक्स्ट आता इथे पहा, लास्ट टाईम सारखं 2/2 मॅट्रिक्स आहे.
मल्टिप्लिकेशन आहे, एक्स फाइंड आउट करा. एक्स आत्ताच सांगितलं तसं टेक्निक. ए ऑप्शन करेक्ट आहे इथं. a⁴ ठीक आहे, हे आपलं झालं आहे आता. ओके, नेक्स्ट. हां, इथे बघा, सॉरी 57 नंबर प्रॉब्लेम. आता इथं ए स्क्वेअर विचारला आहे. त्याच्यासारखं आहे, फक्त बदललं बघा, त्यांनी एक्स इकडे घेतला होता 1 1 पोझिशन आणि हे 1 1 घेतले. तर ए स्क्वेअर इज आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि त्यांनी तिथं पुढे जाऊन सांगितलं आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 1 1ची पोझिशन 1 1ची पोझिशन 1 आन्सर येतं. म्हणजे बघा, त्याने आता ए स्क्वेअर केला तर त्याचा आन्सर आत्ता बघा, त्याचं आन्सर काय मिळालं आपल्याला ते. इथं त्याचा आन्सर इथे तुम्ही फाइंड आउट केलं ना, तर एक्स इंटू एक्स स्क्वेअर, 1 इंटू 1 1, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि बाकीचे 0 0 आणि 1 हे असं आलं. पण आयडेंटिटी आहे म्हणजे याचा अर्थ एक्स स्क्वेअर प्लस 1 हा 1 बरोबर इक्वेट होणार आहे, कारण हा आयडेंटिटी म्हणून सांगितलं ना. मग इथं एक्स स्क्वेअर प्लस पहा, म्हणजे इथं दाखवलेले ते म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 1, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 येणार आहे, कारण 1 आणि इकडचा 1 मायनस होणार. खूप सिम्पल, पण टेक्निक म्हणजे इथं तुम्हाला डेफिनेशन फक्त आयडेंटिटी मॅट्रिक्सची माहिती पाहिजे होती, काहीच अवघड नाही. ओके, नेक्स्ट. कॉम्प्लेक्स नंबर आय स्क्वेअर इज ऑलवेज, रिमेंबर इथं जो आता आपल्यासमोर जो प्रॉब्लेम दिसत आहे तो कॉम्प्लेक्स नंबरशी रिलेटेड आहे. आय स्क्वेअर इज -1 हे आपल्याला माहिती आहे. तर a⁴ विचारलेलं आहे. छान प्रॉब्लेम आहे हा सुद्धा, 99ला कधी विचारला असेल. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे आयची पॉवर, आय स्क्वेअर इज -1. मग -1ची कोणतीही पॉवर, इव्हन पॉवर असेल तर 1 येतं आणि ऑड पॉवर असेल तर -1 येतं. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आय स्क्वेअर रेस टू इथं जर a⁴ आहे, म्हणजे आता इथं सगळ्यांचे आन्सर कशी येणार बघा. अगोदर ए स्क्वेअर जर केला तर तुम्ही बघा अगोदर काय येते ते. ए स्क्वेअर जर केला तर काय आलेलं आहे, युनिट मॅट्रिक्स आलेलं आहे. हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं, ए स्क्वेअर फाइंड आउट केला तर तो युनिट मॅट्रिक्स येतो आहे. त्यानेच त्याला मल्टिप्लाय केलं तर युनिट मॅट्रिक्स येतो आहे. मग ए स्क्वेअरचा आन्सर युनिट मॅट्रिक्स येत असेल तर a²⁻²⁻. मग 20 मग युनिटच येणार कोणतीही पॉवर केली तरी, कारण युनिट मॅट्रिक्सला कशाने कितीही मल्टिप्लाय केलं तरी युनिट मॅट्रिक्समध्ये बदल होत नाही. 1 सारखी बिहेवियर करतो युनिट मॅट्रिक्स. 1ची कोणतीही पॉवर केली तर आन्सर 1 येतं, तसं युनिट मॅट्रिक्सची कोणतीही पॉवर केली तर युनिट मॅट्रिक्सच येतो. म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ए स्क्वेअरचा आन्सर युनिट मॅट्रिक्स येतं, हे ध्यानात आलं पाहिजे. काय येतं तर आय स्क्वेअर हा -1 असतो. सो दिस इज द वन पार्ट. नेक्स्ट, सो इन दिस प्रॉब्लेम, आता या प्रॉब्लेममध्ये काय, इफ ए अँड बी आर स्क्वेअर मॅट्रिसेस ऑफ n/n ऑर्डर. आता हे दोघे स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत, हे दोघे स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत. मग हे जर दोघे स्क्वेअर मॅट्रिक्स असतील तर तुम्हाला हे दोघे जर स्क्वेअर मॅट्रिसेस असतील तर तुम्हाला a - bचा स्क्वेअर काय येईल असं विचारलं आहे. तर इथं पहा तुम्ही, a - b वगैरे हे ab - b हे सिम्प्लिफिकेशन आहे मॅट्रिसेसचं केलेलं. पण आता ab इज नॉट इक्वल टू ba इन जनरल असं असतं. हा ab हा ba बरोबर नसणारच आहे. आणि मग इथे तुम्हाला आन्सरमध्ये लक्षात घ्या, आन्सरमध्ये असं जे टेक्निक दिसतंय ते इथंच फक्त दिसतंय, म्हणून तो ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, डिटर्मिनंट ऑफ a² - 2aचं डिटर्मिनंट ते काय तुम्ही सॉल्व करताल. a² - 2a फाइंड आउट करा आणि त्याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करा. हे काय डायरेक्ट करण्याचाच प्रॉब्लेम होता. ओके, सो इन दिस वे we completed these are the some problems which are related to simple techniques of matrices. ओके, तर पहा, मग हे आपण जे आज प्रॉब्लेम डिस्कस केले हे प्रॉब्लेम सिम्पल टेक्निकचे आहेत. अशाच सिम्पल टेक्निकच्या प्रॉब्लेमचं कलेक्शन तुम्ही करा, कारण हे एक्झाममध्ये विचारले जातात, हे विसरू नका. ओके, सो इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट ऑल दीज पॉईंट्स. ठीक आहे, तर आता तुम्ही हे प्रॉब्लेम सगळे नोटबुकमध्ये लिहा आणि होमवर्कसाठी असेच प्रॉब्लेम शोधा आणि त्यांची तयारी करा. थँक्यू.